पुढची बातमी बघूयात। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी आपल्याला भाजपला विचारावं लागेल असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलंय। राष्ट्रवादीच्या 2 गटांच्या विलीनीकरणाची चर्चा नाही असं देखील ते म्हणाले। आम्ही एनडीएत आहोत, येणाऱ्यांनाही एनडीएत राहावं लागेल असं देखील म्हणाले। शीर्षस्थ स्तरावर विलीनीकरणाची चर्चा झाली नाही आणि सुरू देखील नाही आणि याच संदर्भात त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी। बघूयात। राज ठाकरे यांच्या युती संदर्भात उद्धव ठाकरे म्हणाले ठाकरे बँड लोकांनी स्वीकारलाय, सविस्तर प्रतिक्रिया। निवडणुकीचा निकाल घोडा मैदान जवळ आहे, या सगळ्या प्रकारची उत्तरं काळ दे। राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा जर तयारी होत असेल तर तुम्ही मध्यस्थी करणार का? नाही, तो प्रस्तावच नाही, कारण मध्यस्थीचा कुठं प्रश्न उद्भवतच नाही। तुम्हाला वाटतंय का यायला पाहिजे? एक असं आहे की आम्ही एक भूमिका घेतली एनडीए मध्ये सहभागी होण्याची, तो निर्णय आमचा एनडीए मधला सहभागाचा ठाम राहणार आहे। त्याच्यामुळे त्या बाबतीमधला जो काही विचार करत असेल तो इतरांनी करावा, माझा त्याच्याबद्दल काही आक्षेप नाही। या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये मोठा राडा झाला साहेब, अनेक आमदारांनी वेगवेगळे वक्तव्य केले, वेगवेगळे वागले सुद्धा, आणि यामध्ये तुम्ही त्या सदनाच्या अनेक काळ सदस्य राहिले, तर कसं बघता या आमदारांच्या त्या संपूर्ण विधिमंडळामध्ये घडलेल्या घटना अत्यंत निंदनीय आहे, त्याबद्दलचा निषेध या ठिकाणी व्यक्त करतो। विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींनी या संदर्भात कडक कारवाई करावी अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माझी मागणी आहे। माधुरी एबीपी माझा।